केंद्र आणि राज्य सरकारनं विविध वैयक्तिक लाभाच्या आर्थिक योजना सुरू केल्या आहेत. मात्र गेल्या महिन्यापासून या योजनांची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. ती त्वरित जमा करावी या आणि इतर मागण्यांसाठी शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथील किरण बेदी महिला फ्रंट संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. याबाबत नायब तहसीलदार भानुदास गुंजाळ यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे की वैयक्तिक लाभाच्या आर्थिक योजना 1 महिन्यापासून बंद आहेत. वृद्ध अपंग लाभार्थ्यांना रोज बँकेमध्ये चक्रा माराव्या लागतात. बँकेने या संदर्भामध्ये कुठलाही खुलासा केलेला नाही. त्यामुळे सर्व रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करावी. शासकीय आर्थिक वैयक्तिक लाभाची अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत, ती मंजूर करावीत. खरडगावातील अवैध दारू विक्री आणि अवैध धंदे बंद करावेत. शेतकऱ्यांना सरसकट विनाअट संपूर्ण कर्जमाफी करावी. काय करायचं, कुठं खायचं, कुठं राहायचं, मला एखादी सांगा. आता तुम्ही काय मी एकलीची आपला त्रास होतो ना, त्यासंबंधी लोकमत नावाचं वृत्तपत्र आहे आणि त्या वृत्तपत्राने ज्येष्ठ नागरिकांचा हा छळ थांबवा असं एक आग्रहलेख लिहिला आहे त्या संपादकाने आणि त्याची प्रत सुद्धा याला जोडलेली. माझा मुद्दा असा आहे साहेब की हे लोक दररोज बँकेत चक्रा मारतात. माझं मत ठीक आहे, 2 कोटी रुपये तुमच्याकडून तिथून आले नाही त्यामुळे तुम्हाला देता आले, तुमच्या मर्यादा आहेत हे मान्य आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही ते जे आलं नाही ना त्याचे 4 ओळी लिहायच्या. जिथं जिथं या लोकांचे खाते येतं त्या संस्थेकडे त्या द्यायच्या. त्यांनी त्या नोटीस बोर्डाला लावायला पाहिजे. म्हणजे हे चक्रा मारता या चक्रा मारायची गरज नाही, त्यांना कळलं असतं इथून पुढच्या काळात. आणि माझं मते लगेच तातडीनं आज सगळ्या गावाला प्रत्येक गावाला ते बँकेला. या आंदोलनामध्ये किरण बेदी महिला फ्रंट संघटनेच्या अध्यक्षा मीना डावरे, सचिव संजीवनी गायकवाड, उपाध्यक्ष सुलताना आतार, आवडाबाई खंडागळे, शांताबाई साबळे, बेबी शेख, आसराबाई लबडे, साखरबाई चित्ते, आसराबाई वाघमारे, आशाबाई वाघमारे, ॲडव्होकेट सुभाष लांडे, भगवान गायकवाड आदी सहभागी झाले होते. नायब तहसीलदार गुंजाळ यांनी संजय गांधी योजनेचे अनुदान वर्ग केले असून इंदिरा गांधी योजनेचे अनुदान लवकरच जमा करण्याचं आश्वासन दिलं. न्यूज रिपोर्टर संदीप देहाड्राय, एस9 मीडिया, शेवगाव.